नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही वाळवंटात गेलात का कधी? वाळवंट म्हणजे काय? डेझर्ट. येस. आणि हे डेझर्टमध्ये पाणी खूप कमी असतं माहितीये तुम्हाला? तिथे पाऊसच पडत नाही म्हणून नेहमी तिथे असं ड्राय आणि एकदम वारं असतं. माती, धूळ उडतच असते त्या वाऱ्यामुळे. असं सगळं वातावरण तिथे असतं. तर आजची गोष्ट अशाच एका वाळवंटातली आहे आणि वाळवंटातल्या त्या प्राण्याबद्दलची आहे जो खूप माइल्स चालू शकतो आणि उंचच उंच असतो तो. त्याच्या पाठीला एक हंप असतं. त्याचं नाव सी वरून असतं आणि उंच असतो तो. काय नाव आहे त्याचं? कोणाबद्दलची गोष्ट आहे आजची? कळालंय का तुम्हाला? हो, बरोबर. उंट, कॅमल. अचानक वादळ होतं. कुठे? त्या वाळवंटात सँडस्टॉर्म. तिथे सँडस्टॉर्म्स येत असतात. तर तसंच एक वादळ येतं. तेव्हा उंट मातीत गाडला जातो. असे उंट छान मातीत बसलेले असतात तिथे आणि सँडस्टॉर्म झालं की फक्त त्यांचं हंप म्हणजे कुबड बाहेर राहतं, बाकी ते पूर्ण असे मातीने झाकले जातात. असं वाटतं छोटी छोटी डोंगर झालेली आहेत तयार तिथे. त्याच्या पाठीवरची 2 कुबडं मात्र बाहेर राहतात. ती कुबडं म्हणजे डोंगरच आहेत असं समजून 2 कासवं त्यावर चढू लागतात. मात्र तो उंट चालू लागल्यावर कासवांना आश्चर्य वाटतं. अशा तऱ्हेने सगळे जण उंटाला चुकवून डोंगर समजू लागतात. तेव्हा तो विचार करू लागतो, हा डोंगर नेमका असतो तरी कसा? सो the two tortoises feel that those are mountains, but those are actually the camel's humps. And they start playing on it. And when the camel gets to know that there's somebody playing on his humps, he tries to peek out and he tries to move. And what do the tortoise feel? The mountains are moving. Can a mountain move? Do you think mountains can move? Mm-mm. I don't think so. त्यामुळे ती कासवं घाबरतात सुद्धा and they start running away from those mountains. And not just the tortoise, but also some other animals who come across this two humps camel feel the same. Let's read the story. गोष्टीचं नाव आहे चालणारा डोंगर. A walking mountain. ही गोष्ट लिहिली आहे मनोहर चमोली यांनी. चित्र काढली आहे जितेंद्र ठाकूर यांनी. मराठी अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. एक होता उंट. खूप खूप मोठा उंट. त्याच्या पाठीवर 2 कुबडं होती. भला मोठा आकार असल्यामुळे तो नेहमी ऐटीत असायचा. सगळ्यांपासून वेगळा फटकून राहायचा. So there was a camel with 2 humps, and being a big and huge animal, he used to feel very proud of himself and he stayed by himself. एक दिवस खूप जोराचं वादळ आलं. खूप माती उडाली. उंट मात्र तसाच झोपून राहिला. त्याच्या चारी बाजूंनी माती जमली. पण पाठीवरचं कुबड बाहेरच राहिलं. चित्रात दिसतंय ना तसं. So when he was sleeping on the sand in the desert, there was a sandstorm, and that storm blew so much of dust that
It covered everything, all the uh, cactus and all the plants, and everything was getting covered by that sand, including the camel's body parts. Only thing that was not getting covered by the sand was his humps. Why it is so? Because the humps are sloping in shape, right? So they don't let things stay on them. It just flows away. It just falls off. That is what happened with the sand. आणि ती कुबडं दिसू लागली. The humps stayed outside the sand. तितक्यात तिथे दोन कासवं आली. Two tortoises came. त्यांनी ती कुबडं म्हणजे त्यांना डोंगरच वाटलं ते. त्यामुळे ते त्याच्यावर चढ-उतार करायला लागले. त्यांना खूप मजा येत होती. तुम्हाला पण आवडतं का डोंगरावर खेळायला असं? तसंच त्या कासवांना पण मज्जा येत होती. तेवढ्यात उंटाला जाग आली. तो डुलत डुलत उठला. कासवांनी पट्टापट खाली उड्या मारल्या. ती ओरडू लागली, पळा पळा, हा डोंगर तर चालायला लागलाय. उंट विचार करू लागला, डोंगर नेमका दिसतो तरी कसा? So, since the tortoise were playing on his humps, he got disturbed and he woke up. And when he started moving, the tortoise felt that the mountains are moving. How can a mountain move? Oh my goodness, run away. Next time, what happened? पुन्हा एकदा तो एका तळ्यामध्ये छानपैकी अंघोळ करायला गेला. खूप उघडत होतं त्याला. म्हणून उंट जाऊन बसला पाण्यात. त्याची कुबडं मात्र बाहेरच राहिली. तितक्यात दोन बेडूक तिथे आले. पाण्यात कोण राहतं? बेडूक, मासे. हो. मग तिथे ते हम्प्स बघून ती बेडकं आली आणि खेळायला लागली. त्यांना ती कुबडं म्हणजे डोंगरच वाटले. अरे रे रे. संध्याकाळ झाली तसा उंट उठला. बेडकांनी चटकन उड्या मारल्या. ते ओरडू लागले, पळा पळा, हा डोंगर चालायला लागला. उंट विचार करू लागला, सगळे आपल्याला डोंगर का म्हणतायत बरं? Now these frogs also felt that this mountain is moving. So they felt scared. How can a mountain move? And they started running away from that camel. मग तो निघाला डोंगराच्या शोधात. This camel started looking for mountains. How does this mountain look? I just want to see now. त्यानं जंगल ओलांडलं. He can walk miles and miles. So he started walking. Then he crossed a jungle. He crossed a river. He crossed a big place full of sand and grassy land. मैदान ओलांडलं. चालता चालता रात्र झाली. तो थकून झोपी गेला. रात्री बर्फ पडला. Then he went into a very cold area where it was snowing. There was snowfall. सकाळ झाली तेव्हा चारी बाजूंना बर्फ होता. पण त्याची कुबडं मात्र बाहेरच राहिली होती. So what happened? The morning came and this camel who was sleeping in the snowy area got covered with snow. Only the humps were not covered with snow because they were having a slopy roof. That's why. दोन उंदीर तिथे आले. त्यांना ती कुबडं म्हणजे डोंगरच वाटले. ते त्यावर चढ उतार करायला लागले. So, again, two rats came and they enjoyed the mountain play on camel's humps. उंटाची झोपमोड झाली. तो उठला. उंदरांनी घाबरून चटकन उड्या मारल्या. ते ओरडू लागले, पळा पळा, डोंगर चालायला लागलाय. Again the same interpretation.
तेवढ्यात उंटाचं लक्ष समोरच्या डोंगरांकडे गेलं. He was sitting very much in front of two mountains. So he got to see actually how a mountain looks. त्या डोंगराला बघून उंट काय म्हणाला असेल बरं? कॅन यू इमॅजिन? काय म्हणाला असेल तो? अरे बापरे! एवढा मोठा उंट! म्हणजे तो खरा कॅमल होता. त्याला सगळे उंट समजत होते आणि द कॅमल थॉट दॅट द माउंटन्स आर अ बिगर कॅमल दॅन हिम. दॅट इज फनी. संपली गोष्ट. भेटूया नंतर परत. टाटा.